नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. सेवा आणि आदरातिथ्य एक वेगानं वाढणारं क्षेत्र आहे. नाशिक शहराचा जर विचार केला तर नाशिकमध्ये पर्यटनाबरोबर हॉटेलिंग व्यवसाय हा देखील एक मोठ्या प्रमाणावर वाढणारा व्यवसाय म्हणून बघितलं जातं. निरनिराळे हॉटेल्स आणि त्या हॉटेल्समधून मिळणारी चमचमीत खाद्यपदार्थ खाणं ही एक जीवनशैली झालेली आहे. नाशिकमध्ये देखील अनेक हॉटेल्स आता येऊ घातलेले आहेत आणि हॉटेल व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि त्या माध्यमातून पर्यटनाला देखील मोठी चालना मिळते. आपल्यासोबत आज आहेत नाशिकचे धीरज मांडे सर. धीरज मांडे सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एक स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज मांडेज मँगो ट्री नावानं हा व्यवसाय नावारूपाला आलेला आहे. हा व्यवसायाची सुरुवात नेमकं कशी झाली आणि ही प्रेरणा त्यांना नेमकी कशी मिळाली ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत धीरज मांडे सर. मांडे सर, आपलं माय महानगरमध्ये नमस्कार. जसं मी म्हणालो की मांडेज मँगो ट्री नावाच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ आपण नाशिकमध्ये रोवली. खरं म्हणजे तुम्ही ही सुरुवात कशी केली आणि याची प्रेरणा नेमकं आपल्याला कशी मिळाली? सर, मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा. लहानपणी मला ना पायलट व्हायचं स्वप्न होतं. आपलं विमान बघितलं का असं वाटायचं की पायलट झालं पाहिजे. पण नंतर कळालं की याच्यासाठी गणित हा विषय खूप गरजेचा आहे आणि तो माझा नावडता विषय. बर. मग नंतर दुसरी जिद्द केली की एक आपलं हॉटेल असलं पाहिजे. माझी 10वी झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला एक हॉटेल चांगलं एक कॅन्टीन टाईप बनवून दिलं. एक 4-5 लाख रुपये 1995 मध्ये त्यांनी लावले होते. पण अवघ्या वर्षभरात त्याचं वाटोळं करून टाकलं होतं मी. त्यानंतर मी परत शेतीकडे वळालो. कॉलेज जा, शेती हे ते. 12वी झाल्यानंतर मला असं कधीच वाटलं नाही की मी कुठे नोकरीला जावं, कारण दुसऱ्याची चाकरी ही जमलीच नाही मला कधी. मला नाही ना. आमच्या वडील पण व्यावसायिकच होते. त्यांचं रेशन दुकान होतं, शेतकरी होते. मोठा भाऊ शेतीमध्येच. मला टोटल अशा 6 बहिणी होत्या, पण एक लहानपणी आम्ही टोटल 8 भावंड, म्हणजे भाऊ बहीण 2 भाऊ आणि 6 बहिणी. त्यातली एक लहानपणीच देवाघरी गेली. 8वा अवतार असल्यामुळे थोडीशी कलाकृती, थोडस गोष्टी बऱ्याच होत्या माझ्यामध्ये. मग 2010ला असा विचार केला की व्यवसाय, हॉटेलिंग त्यावेळेस फेल झालं. त्याच्यानंतर मग आता काहीतरी करायचं, मग व्यवसाय म्हणून मांडे लॉन्सची स्थापना केली आम्ही 2010 मध्ये. 2010 ते 2016 पर्यंत मांडे लॉन्स एकदम सगळ्यात फेवरेट देवळाली कॅम्प साईडचं. त्यानंतर मग सर एक प्रॉपर्टी घेतली आम्ही लॅम्प रोडला. तिथं आम्ही मँगो ट्री स्टार्ट केलं. काय लोकांचं होतं की यार ब्रँड मँगो ट्री आहे पण आपलं नाव नाही दिसत आहे. मग त्याला मांडेज मँगो ट्री केला आम्ही. थोड्या दिवसानंतर मग 2-3 वर्ष मी चालवल्यानंतर मी ते चालवायला दिलं. पण त्यामध्ये मी आता टोटल रूम्स आहे आमच्याकडे, लॉजिंग आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, बँकवेट आहे आणि मोठं एक लॉन्स आहे, प्रशस्त पार्किंग आहे आणि देवळलेल्या काहीतरी एक छोटीशी सिग्नेचर म्हणून दिली आम्ही. बरोबर. आमच्या परिसरात असं काही चांगली गोष्ट नाहीये. चांगली आता समजा चला हवा येऊ द्या असेल, कोणी म्हणजे कलाकार येणार असेल तर ती पसंती आमच्या मांडेज मँगो ट्रीला असते. पण जसं त्यानंतर विचार केला की अरे ते कलाकार आपल्याकडे येत आहे, मग या कला क्षेत्रात आपण का नको उतरायला. बरं. हा, तर ही माझी मुलगी तन्वी. तर मी ती ज्यावेळेस 10वीला होती ना त्यावेळेस पासून मी तिला कॉलेजला जायचं नाही, डिप्लोमा कर या फिर मग ते आपण कुठं अनुपम खेर यांचं इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये ती जाईन आणि करल. तर मग त्यावेळेस पासून मी तिला हेच करत होतो. ती आता इंटिरियर डिझायनर आहे. चांगले तिचे प्रोजेक्ट पण चालू आहे, चांगले तिचा व्यवसाय पण चालू आहे. पण मी तिला म्हटलं की आपण एक प्रोडक्शन हाऊस खोलू स्वतःचं. हा, मग तिनेच नाव चॉईस केलं, मँगो ट्री एंटरटेनमेंट. आणि त्याचा प्रवास चालू झाला. तिचं मँगो ट्री एंटरटेनमेंट आहे. आणि मी अजून एक सांगू इच्छितो की तिचं जे मँगो ट्री एंटरटेनमेंट आहे ते फक्त आणि फक्त मराठी मूवीजच बनवणार. आपण त्यांच्याकडे येऊ सर, परंतु तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही पहिले एक हॉटेल सुरू केलं, 4 लाख रुपये त्याच्यामध्ये लॉस झाला. त्याच्यानंतरही तुम्ही पुन्हा डिरिंग केली की आपण पुन्हा हॉटेल व्यवसायाकडे वळावं म्हणून, कारण एकदा हॉटेल व्यवसायाकडे नक्कीच हॉटेल व्यवसायाकडे वळायचं म्हणजे आता मोठ्या प्रमाणात वळायचं. बरं. 5-50 लोकांना नाही तर 1000-2000 लोकांना कसं हँडल करता येईल. अच्छा. मग लॉन्स मध्ये केटरिंग हा एक असतच.
त्यामुळे मग 5,500 हजार लोकांचे लग्न केलेले आहेत. बरं. माजी खासदार स्वर्गीय राजाभाऊ गोडसे हो. यांच्या मुलीचं लग्न सुद्धा आपल्याकडे झालेलं आहे. बरं. त्यावेळेस सर्वांना म्हणजे क्वालिटी क्वांटिटी सर्व्हिस मध्ये जास्त बिलीव्ह बरोबर. ठेवलं कारण सर. हॉटेल क्षेत्र म्हटलं की Yes. क्वालिटीवर आता खूप मोठा Yes, yes, yes. त्याच्यावर फोकस असतो. नक्कीच. कारण हॉटेल आता नाशिकमध्ये खूप झालेले आहेत. हो म्हणजे अगदी आपण नाशिकच्या मुंबईकडे जाताना सुद्धा बरोबर फार्म हाऊस असेल, हॉटेलिंग असेल किंवा नाशिकमध्ये बरोबर. नाशिक शहरामध्ये. बरोबर. सर तुम्हाला काय वाटतं हॉटेलिंग व्यवसायामध्ये तुम्ही अनेक वर्षापासून आहात, लॉन्स वगैरे तुमचे तर आहेतच, परंतु हॉटेल व्यवसाय किती आव्हानात्मक झालेला आहे? लोकांना कशा प्रकारच्या आवडीनिवडीचा जोपासताना तुमचा कस लागतो हा व्यवसाय पुढे नेताना? सर ज्याच्याकडे टेस्ट असेल ना हॉटेल लाईन मध्ये क्वालिटी. क्वालिटी क्वांटिटी सर्व्हिस, त्या माणसाला किती मोठे समोर आव्हानं आले ना बरोबर. त्याला त्यांची काही घेई नसते. बरोबर. कारण ते ना ते कुठली म्हण येते एक हिंदीमध्ये, खुद को कर बुलंद इतना, त्या टाइप मध्ये आहे. काय ते नाशिकमध्ये आहेत काही बरोबर. जे नुसते नाव नाही पण सलग आहे, त्यांच्याकडे क्वालिटी आहे. बरोबर. जशी तुमची श्याम सुंदरची मिसळ आहे, नाव बरोबर. काही नावावर असतात की नावावर नावावर असतं लोकं आणि त्यांनी तिथे क्वालिटी येतात. देता म्हणून नाव झालंय. पण मग तुम्ही असं कोणतं वैशिष्ट्य जपलंय की लोकांनी तुमच्याकडे यायला हवं? त्याच्यासाठी लोकांना माझ्याकडे यावं लागेल. हो, पण मग त्यासाठी काय असं तुम्ही माझ्याकडे असं काहीच नाही की जे खराब आहे. माझ्याकडे प्रत्येक गोष्ट नंबर 1 आहे. बर. हा, अच्छा. म्हणजे मी तर नाशिकमध्ये जर मी व्यवसाय करायला जर सुरुवात केली हो. तर मला वाटतं की मी चांगल्या नावलू शकतो. चांगली तुमची जिद्द आहे. पण ते हॉटेल लाईन मध्ये आपल्याच समाजाचे जास्ती लोक आहे म्हणून मला येऊची नाही वाटत तिकडे. नाही मी तिकडेच बरं आहे. पण मग सर तुम्ही आता एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये पण प्रवेश केला, जसं तुम्ही म्हणाला की अनेक कलाकार. सर मी लहानपणापासून आहे ना कला क्षेत्र मला खूप आवडतं. मी स्कूलमध्ये जरी ऍक्ट केले असतील तर सोलो ऍक्ट करून पारितोषिक मिळवणारा व्यक्ती होतो. आणि मला म्हणजे सिंगिंग आवडतं, मला डान्सिंग आवडतं, मला कुकिंग आवडतं. अष्टपैलू खेळाडू. तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये आवड होती? हा, चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळायचो, जॅव्हलिंग थ्रो करायचो. हा सर, हा सगळा व्यवसाय करताना म्हणजे तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पाऊल टाकण्याचं ठरवलं तेव्हा परिवाराकडून तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद किंवा त्यांच्या नेमक्या तुमच्याकडून अपेक्षा काय होत्या की तुम्ही नेमकं काय करायला हवं? आपण म्हणतो ना की जसं तुम्हाला तुमच्या मुलीने एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये पाऊल टाकावं अशी इच्छा होती, तुमच्या घरच्यांकडून तसं? माझ्या वडिलांना पहिल्यापासून मी एक व्यावसायिकच बघायचं होतं मला. बरं. म्हणजे त्यांना हा, मी एकमेव व्यक्ती होतो हो. का जो सगळ्यात घरातला समाजाला टुकार त्या टाईपचं होतं. पण कालांतराने माणसामध्ये चेंजेस येतात. माझी मैत्री चांगल्या लोकांबरोबर होती, बिझनेसमॅन होते, त्यांच्याबरोबर माझी मैत्री होती. ज्यांच्यात सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या वडिलांचा सपोर्ट चांगला होता मला. माझा मोठा भाऊ आहे, त्याचा सपोर्ट चांगला होता. त्याच्यामुळे मला असं कधी अपोज नाही आला कोणी. अच्छा. काहीतरी करतोय ना, कर, बरोबर, बघू. तुम्ही आता दुसरा एक फर्म सांगितले डिवाइन नावाने, त्याच्याबद्दल थोडं सांगा. डिवाइन मोशन पिक्चर्स ही माझी फर्म आहे आणि मँगो ट्री एंटरटेनमेंट मुलीची फर्म आहे. माझी जी आहे, आम्ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. कदाचित 26 मध्ये आम्ही राहणार. येणाऱ्या नवीन वर्ष 100% या येणाऱ्या 26 मध्ये आम्ही राहणार. काहीतरी एक चांगली मूवी घेऊन येतोय मराठी प्रेक्षकांसाठी. मराठी प्रेक्षक असो या हिंदी प्रेक्षक असो, तो साऊथ इंडियाकडे जास्ती साऊथ मूवीकडे जास्त वळाले, त्याला मराठीकडे परत वळवायचं. हा, ते काहीतरी प्रयत्न करू निश्चितपणे. 100% म्हणजे आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू, बाकी प्रेक्षक मायबाप ते बघतील. निश्चितपणे. पण आणखीन काही नवीन प्रोजेक्ट त्याच्या माध्यमातून काही? आता सध्या तर मँगो ट्री एंटरटेनमेंटचा एक प्रोजेक्ट आहे, ज्याचं फ्लोरवर आम्ही जाणार जानेवारी पासून. आणि मग आपला जो आहे डिवाइन मोशनचा तो. पण दोन्ही क्षेत्र वेगवेगळे, म्हणजे हॉटेल व्यवसाय आणि ती मॅनेजमेंट हे पूर्ण वेगळं क्षेत्र आहे आणि कला क्षेत्र हे पूर्ण वेगळं आहे. जसं तुम्ही म्हणाला की नवीन वर्षामध्ये नवीन आगामी चित्रपट देखील. तुम्ही क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर नाव ऐकलेलंच आहे. ते फक्त क्रिकेटच खेळतात की कुकिंग पण चांगली करतात? ते कुकिंगही करतात. माझं काही थोडंफार देवाची गॉड गिफ्ट आहे आपल्याकडे. निश्चितपणे आपण बघितलं की धीरज मांडे सरांची जिद्द आपण बघितलीत की एकदा अपयश आल्यानंतर त्या अपयशानं खचून न जाता अपयश हीच यशाची पहिली पायरी समजून त्यांनी पुढचं पाऊल टाकलं आणि एक मोठा व्यवसाय त्यांनी देवळाली कॅम्प परिसरामध्ये उभा केलेला आहे. आणि त्यांनी
स्वतः तर उभे राहिलेत, परंतु त्यांच्या मुलीला देखील, तन्वी देखील आपल्या सोबत आहे. तिला देखील कला क्षेत्रामध्ये त्यांनी आता पाऊल ती टाकत आहेत. आता आपण तिच्याकडून देखील जाणून घेऊयात की नेमकं तिच्या पुढचं भूमिका कशी असेल, पुढे नवीन तिच्याकडून कोणती कलात्मक चित्रपट असतील किंवा इतर काही कलाकृती असतील त्या प्रेक्षकांच्या काय भेटीला येणार आहे. धीरज मांडे सरांची कन्या तन्वी मांडे आपल्यासोबत आहे. तन्वीनं नुकताच एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये तिनं पदार्पण केलेलं आहे. आपण तिच्याशी चर्चा करूयात की नेमकी ही प्रेरणा तिला कुठून मिळाली आणि पुढील काळामध्ये ती नेमकं प्रेक्षकांना नवनवीन काय कलाकृती ज्या आहेत किंवा चित्रपट असतील, सिरियल्स असतील, या माध्यमातून ती नवीन काय स्टोरीज आता समाजापुढे आणू इच्छिते. तन्वी, स्वागत आहे तुझं माय महानगरमध्ये. नाशिक म्हटलं तर दादासाहेब फाळके, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंची नगरी. अनेक कलाकार या नाशिकमधून गेलेत. मराठी चित्रपट सृष्टी असेल किंवा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये असेल. आणि नाशिक जे आहे हे म्हणजे शूटिंग करायची झालं, कोणताही चित्रपट आणायचं झालं तर नाशिकला देखील प्रेफरन्स दिला जातो, प्राधान्य दिलं जातं. या क्षेत्रामध्ये येण्याची तुला नेमकी प्रेरणा कशी मिळाली आणि काय यावं असं वाटलं? मूवीज आणि मराठी कल्चर आणि मूवीज मध्ये मला पहिल्यापासून खूप आवड होती. आणि मी जेव्हा लहान असतानापासूनच माझे वडील, माझे पप्पा, त्यांनी लहानपणापासून कुठली एक गोष्ट सांगितली की माझ्या डोक्यात ती चालत असते. तर आणि त्यांना काय आवडतंय तर तीच माझी पण आवड होऊन जाते. आणि मग त्यांना बघत 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 आणि आता जसं मी बघत चालली आहे इंडस्ट्री कशी चालली आहे, फ्लरिश कशी होती आणि त्यामध्ये आपण आपलं नवीनपणे कल्चरला कसं डिपिक्ट करू शकतो, त्या गोष्टीमुळे मग असं वाटलं की हे करून बघूया आपण. अशी आवड असल्यामुळे स्टार्ट केलंय. आता कोणते प्रोजेक्ट आता येणार आहेत आणि आता हिची सुरुवात कशी झाली? मी आताच मँगो ट्री एंटरटेनमेंट लॉन्च केलंय आणि ज्यापासून आम्ही ऑन फील्ड स्टार्ट करणार आहे वर्क. तर मोस्टली आमचा मोटो हाच असणार आहे की आपलं कल्चर कसं आपण, आता मी जेनझी जनरेशनला बिलॉंग करते, तर आमच्यामध्ये असं आहे की आता आम्ही बरेच माझ्यासोबतचे जे आहेत ते कल्चरला विसरत चालले. आणि फक्त मराठी कल्चरमध्ये, आपल्या मराठीमध्ये पण बरेच असे गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी आहेत जे कोणाला माहित नाहीये. गावाकडच्या साईड झाल्या, जरी आपण सिटीमध्ये ग्रोन अप आहोत तरी पण त्या गोष्टींना आपण कसं रिमाइंड, म्हणजे हमेशा, बरोबर, सॉरी, म्हणजे त्यांना पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्यांच्या पुढे मांडायच्या कशा, ते एक तुझा उद्देश आहे. पण एक जर आपण बघितलं की इंडस्ट्री जर म्हटलं ते मुंबईकडेच बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे नाशिकमध्ये तुला तशी किती आव्हानं वाटतात की ही सुरुवात करत असताना कशी आव्हानं आहेत आणि त्याला कसं तोंड देणार? नाही, नाशिकमध्ये हे 100% वर्कआउट होणार, कारण की या आधी पण नाशिकमध्ये बरेच पहिल्यापासून शूट्स झालेले आहे. नाशिकचं मेन गोष्ट म्हणजे आपला निसर्ग आहे. जेव्हा आपल्या इथे पाऊस पडून जातो, जे हिरवळ दिसते ती आपल्याला कुठेच नाही भेटणार. मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद, कुठे पण निसर्गाची देणगी फार मोठी आहे. आणि मग जर निसर्ग आपल्याला इतकं सर्व देतोय तर आपण त्याला पुढे काय नको घेऊन जायला. एक पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं मराठी म्हटलात की मराठी, मग आपण फक्त मराठीच चित्रपट असेल किंवा सिरियल्स असेल त्याच्यावर फोकस करतोय? मराठी मूवीजचं तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल मूवी बघताना, तर त्यामध्ये फालतू गोष्टी नसतात. त्यामध्ये फक्त डेप्थ असते, काही ना काही आपल्याला त्यामधनं कायम शिकायला भेटतं आणि त्या गोष्टीला एक वेगळा अँगल देऊन बघायचा प्रयत्न चालू आहे आता. ओके. पण मग आता हे जे नवीन सोशल मीडिया वाढलंय त्याच्यामध्ये OTT माध्यम असेल किंवा काय प्लॅटफॉर्म असेल, नेटफ्लिक्स असेल, अनेक आहेत. तर ह्या सर्व स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टिकोनातून काही विचार केलाय? कारण आता काय झालंय की प्रेक्षक जो आहे तो चित्रपट बघण्यासाठी हा थिएटरकडे वळत नाही. आता त्याला इझिली मोबाईलवर तो अवेलेबल होऊन जातो, कुठून मिळतो. मग आता त्यांना जर प्रेक्षक आपल्याकडे ओढायचा असेल, म्हणजे आपल्याकडे जर त्याला काही नवीन हे द्यायचं असेल तर काही प्लॅन आखलाय असा की? आहे आपल्याकडे तसं, पण अजून विचार केलेला आहे आम्ही त्याबद्दल पण, की आपण नेटफ्लिक्स वगैरेला अप्रोच कसा करायचा, आपले मूवीज तिथे कसं कास्ट होतील, त्या गोष्टीवरती पण चालू आहे. तू इंटेरियर डिझायनिंग केलेलं आहे आणि क्षेत्र निवडलं कला क्षेत्र. सेमच आहे, ते कलाच आहे, लोकांच्या घराला घरपण देण्याची ती कला आहे आणि इकडे मनोरंजन आहे. पण मग हे दोन्हीचं साधर्म्य कसं साधलं? मी आता डिझाईन करते तर मी हेच बघते की माझा जो क्लायंट आहे त्यांना फंक्शनॅलिटी, त्यांना आवडेल कसं त्या घरात राहणं. आणि मूवीसाठी पण सेमच आहे की मी त्या गोष्टीला सुंदर कसं बनवणार आहे, लोकांना आवडणार कशी ती गोष्ट. तर भले फील्ड वेगळा असेल पण काम माझं सेमच आहे दोन्हीकडे. आता नवीन काय प्रोजेक्ट काही सुरू आहेत?
इंटिरियर्स मध्ये. नाही, चित्रपटामध्ये. चित्रपटाचं आता जानेमध्ये स्टार्ट होत आहे. बरं, म्हणजे निश्चितपणे नवीन वर्षामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला तुझा हो. चित्रपट येईल अशी अपेक्षा हो आहे. नक्कीच. तर ही होती तन्वी मांडे. यापूर्वी आपण धीरज मांडे सरांशी चर्चा केली. त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की मराठी माणसानं पुढे जायला हवं आणि त्यासाठी जिद्द असायला हवी, आणि तेच बाळकडू त्यांनी त्यांच्या कन्येला दिलं, तन्वीला. आणि तन्वी इंटेरियर डिझायनर असताना देखील तिने कला क्षेत्र निवडलं, आणि तिचं विशेष अभिनंदन करावं लागेल की खरं म्हणजे आपली मातृभाषा जी आहे ती लुप्त होत चालली, अशा प्रकारच्या चर्चा होत्या, बातम्यांमधूनही येतं. आणि आपली भाषा टिकली पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे. आणि खरं म्हणजे धीरज सर, तुमचं देखील आम्ही विशेष अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला की तुम्ही तुमच्या मुलांना देखील मोटिवेट केलं आणि आपली संस्कृती, आपली कला ही टिकली पाहिजे यासाठी तुम्ही त्यांना प्रेरणा देत आहात. आणि म्हणून मांडे कुटुंबियांचा देखील यांना आपल्याला नाशिक आयकॉन पुरस्कार देताना विशेष आनंद होतोय. 20 डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या हस्ते या परिवाराचा देखील इथे सन्मान होणार आहे. तर आपण अधिक नाशिक मधल्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची भेट घेतच राहू माय महानगरच्या माध्यमातून. मांडे सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, तन्वी तू देखील आली आणि आम्हाला भरभरून तुम्ही माहिती दिली, आनंद वाटला. धन्यवाद.